मांगता लो आ गया तुम्हारा भाई फिर एक बार उसी अंदाज में तुला गणित शिकवण्यासाठी. आणि आज तुझ्यासाठी एक प्रश्न घेऊन आलोय मी. पालघर पोलीस भरती 2024 मध्ये विचारलं गेलेलं एक सोपा प्रश्न. कॉफीची किंमत 24 रुपये प्रति 100 ग्रॅम आणि चहाची किंमत 180 रुपये प्रति किलो असल्यास कॉफी आणि चहाच्या किमतीचे गुणोत्तर किती असेल असं आपल्याला विचारलं होतं. अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काही करायचे नाही, व्यवस्थित काय करायचे त्याचे निरीक्षण करायचे. इथे जर बघितलं कॉफी हा 24 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे आणि इथं बघितलं चहा तर 180 रुपये प्रति किलो आहे. आता हे एक एक काय करायचे असतं तुम्हाला सारखं बनवायचं असतं. आता इथं ग्रॅम आहे, याला जर किलो बनवायचं असेल तर या 100ला काय करावं लागेल तुम्हाला 1000 बनवावं लागेल. म्हणून याला काय करावं लागेल तुम्हाला 10ने गुणावं लागेल म्हणजे ते 1000 होईल. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. आता इथं 10ने गुणलं तर इथं पण काय करावं लागेल तुम्हाला 10ने गुणायची. मग कॉफीची किंमत होऊन जाणार आहे 240 रुपये प्रति 1 किलो. आता काय करायचे तुम्हाला त्यांच्या किमतीचे गुणोत्तर घ्यायचे. कॉफीची किंमत आहे 240 आणि चहाची किंमत आहे 180. आता हा गुणोत्तर घेतला आपण 0 0 कट करणार, इथं 6ने भाग जातो. 6 त्रिक 18 6 चोक 24 म्हणजे काय येणार आहे 4×3. 4×3 म्हणजे पर्याय सी उत्तर आपलं बरोबर राहणार आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला विचारलं गेलं तर सरावासाठी काय करा, या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या इंस्टा आयडी 3R मॅथ्स अकॅडमी MS ला फॉलो करून घ्या. धन्यवाद.